संभाजीनगरच्या दीपाली शिंदेने 10वीच्या परीक्षेत कमाल करून दाखवली आहे. घरची परिस्थिती बेताची असतानाही दीपालीने केवळ स्वयंअध्ययनाच्या बळावर परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळवलेत. संभाजीनगरमधील रामनगर N2 येथे राहणारी दीपाली ही औरंगपुरा येथील शारदा मंदिर विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. रामनगर ते औरंगपुरा असा सिटी बसने प्रवास करून ती रोज शाळेत जात होती. 10 ते 12 किलोमीटर रोजचा प्रवास करून दीपाली अभ्यासात मात्र कुठेही आळस करत नव्हती. आई कंपनीत कामाला असल्यामुळे घरातील स्वयंपाक, स्वच्छता असं कामही तिला करावं लागत होतं. यानंतर 10x10च्या घरात रात्रीच तेवढी शांतता लाभत असे. रात्री 1:30-2 वाजेपर्यंत दीपाली अभ्यास करायची. कोणतीही शिकवणी न लावता दीपालीने 10वीत घवघवीत यश मिळवलंय. मंगळवारी निकाल जाहीर झाला तेव्हा दीपालीचे वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते, तर आई कंपनीत कामाला गेली होती. पण जेव्हा त्यांना मुलीच्या उत्तुंग यशाची बातमी कळाली तेव्हा मात्र त्यांना आनंदाश्रू अनावर झाले. 10वीची परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यांसोबतच पालकांची देखील परीक्षा असते आणि या परीक्षेमध्ये गुण चांगले मिळणं आणि गुणवत्ता यादीत येणं हे त्याहून अधिक महत्वाचं असतं. ती परीक्षा सर्वाधिक कठीण असते. संभाजीनगर जिल्ह्यातील दीपाली प्रमोद शिंदे या विद्यार्थिनीनं 99 नाही तर 100 पैकी 100 गुण मिळवलेत. आज आपण तिची भेट घेऊया, जाणून घेऊया तिच्या या यशाबद्दल. दीपाली, तुला नेमके किती गुण मिळाले आणि तू आता काय तुझं हे ठरलेलं? नमस्कार सर, मला 10वीच्या SSC बोर्ड मध्ये 100% गुण मिळाले आणि पुढे माझं स्वप्न आहे की मला इंजिनियर व्हायचंय. इंजिनियर CET थ्रू इंजिनिअरिंग करायचंय. नेमकं यासाठी तू कशी मेहनत घेतली? 100 पैकी 100 गुण मिळवणं काही सोपी गोष्ट नाही. हो, मेहनत असं नाही, पण मार्गदर्शन मिळालं वेळोवेळी शिक्षकांचं. त्यामुळे मला याच्यामागे माझं पूर्ण श्रेय शिक्षकांना देईल. आणि अभ्यासाचा जर मन लावून केला तर यश नक्कीच मिळेल. तुझं जे यश आहे ते तू कोणत्या शाळेत शिकत होती? त्यानंतर तू काही क्लासेस वगैरे केले होते का? हो, माझ्या शाळेचं नाव श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला आणि मी श्री गणेश कोचिंग क्लासेस मध्ये गव्हाणे सरांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलं. आणि तुझ्या यशामध्ये आई वडील आणि शिक्षकांचं कसं योगदान आहे, काय सांगशील? माझ्या यशात आई वडिलांनी तर खूप सपोर्ट केलाय मला, त्यामुळेच मी आज इथं पोहोचले. पण आई वडील सोबत शिक्षक आणि गुरुजनांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीशी पहिला असलाय, त्यामुळेच हे यश मिळालं. शिंदे साहेब, तुम्ही नेमकं काय काम करता आणि तिच्यासाठी शिक्षणासाठी तुम्ही कशी मेहनत करत? मी आता कसं की मी आपल्या खारी ब्रेड याच्या गाडीवर कामाला आहे. मला काय 12,000 रुपये महिना भेटतो. पण मी सकाळी 7 पासून मी तैनातीतच राहतो. अच्छा. आणि नंतर संध्याकाळी आल्यानंतर आमचं काही तिच्याकडे लक्षच राहत नाही. अभ्यास करते नाही करते, पण तिनं आमच्या गैरहजेरीमध्ये इतकं सुंदर अभ्यास केला की आम्हाला असा अभिमान वाटायला तर काल ज्यावेळेस आम्हाला रिझल्ट कळाला तर त्यावेळेस आम्हाला असं डोळ्यातून अक्षरशः पाणी येत होतं, पण कामावर असल्यामुळे येता येत नव्हतं. अच्छा. त्याच्यामुळं जेव्हा निकाल कळाला तेव्हा तुम्ही कामावरच होतो मी. आम्हाला म्हणजे असं की पूर्वी इतकं आमचं नाव वर करेल याची गॅरंटीच नव्हती. आणि ज्यावेळेस कळलं तर अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं की आज मी घरी पाहिजे होतं. काय करणार, पण आता मजबुरीमुळे करणार. तिच्या आईची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. तिच्या आई देखील वर्किंग वुमन आहेत, त्या देखील कंपनीमध्ये काम करतात. त्यांनी कशा पद्धतीनं तिच्या शिक्षणाकडे आणि तिच्या तब्येतीकडे सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं आणि स्वतःही काम केलं. काय सांगा? मुलीचं एवढं सुंदर यश आहे, 100 पैकी 100. आमच्यापर्यंत काही गोष्टी पूर्ण दिला तिथे अभ्यास करायची. आम्ही तर सगळे दोघं पण 7 वाजता जायचो, संध्याकाळी 7 यायचो. पण तिला शेजारी पण सगळ्यांनी सपोर्ट केला की खूप छान अभ्यास करते. आम्ही तिला विचारायचं, रात्रीची ती 12 आम्ही दोघं झोपायचं, ती अक्षरशः एकटी अभ्यास करत बसायची. तिचं श्रेय तिला मिळालं. तिने अभ्यास केला, आमच्या गैरहजेरीमध्ये तिने अभ्यास केला, आमचं नाव लौकिक केलं. तुम्ही देखील काम करता, तुमच्या कामातून वेळ मिळायचा तिच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला? मिळतच नव्हता, कारण चुकून जायचो आम्ही. तर आम्ही आलो की ती अभ्यास करायची, जेवण केले की आम्ही आमची झोपून घ्यायचो आणि तिने तिचा अभ्यास करत बसायची 12-1 सकाळी 4 वाजता उठायची. पण ज्यावेळेस आम्हाला रिझल्ट कळला अक्षरशः मशीनवर बसले होते, अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हणजे इतका आनंद झाला की असं वाटायचं की त्यांनी काहीतरी आपल्याला छान दिवस दाखवलं. तिनं काय करावं तिनं पुढे अशी इच्छा आहे तुमची?
तिला इंजिनियर व्हायचं सांगितलं हो ती स्वतः आमचा पण तिला आहे सपोर्ट की तिने इंजिनियरच व्हावं, आमचं नाव लौकिक करावं, बस एवढी इच्छा आहे. एका सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी हिने 100 पैकी 100 गुण मिळवत हे यश मिळवलेलं आहे. तिचं घर जर आपण पाहिलं तर एक अतिशय छोटस घर आहे. फार छोट्याशा कुटुंबामध्ये ती राहते. तिचे वडील मजुरी करतात आणि आई देखील कंपनीमध्ये काम करते. अशा कठीण परिस्थितीमध्ये सर्व साधनांचा अभाव असताना फक्त शाळा आणि ट्युशन यामध्येच ती अभ्यास करत होती आणि तिच्या आईने सांगितल्यानुसार रात्री घरी आल्यानंतर देखील रात्रभर ती अभ्यास करायची आणि त्याचंच यश, त्याचंच फल तिला या तिच्या गुणातून मिळालेले 100 पैकी 100 गुण तिने मिळवलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरहून महानगर लाईव्ह साठी उन्मेष खंडाळे.